हॅलो मित्रांनो, परत एकदा तुमचं पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला बुद्धिमत्ता पेपरचा पार्ट 2 आहे, ज्यामध्ये आपण 51 ते 75 पर्यंतचे क्वेश्चन्स डिस्कस करूयात. तर चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. चला बघा 51 नंबरचा क्वेश्चन. लक्षपूर्वक बघा. चारही आकृत्यामध्ये तुम्हाला सर्कल आणि एक डार्क सर्कल दिसेल. ठीक आहे. पण बघा 3 नंबरचा ऑप्शन असा आहे जिथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन साइन दिसेल इन्स्टेड ऑफ प्लसचं साइन. म्हणजे आपला आन्सर येणार 3 नंबरचं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते लिहायचंय. बघा इथं इथं काय दिलंय 2 सॉरी 4, 6, 10, 14 क्वेश्चन मार्क 26 आणि 34. इथे एक लक्ष करा बघा. इथं संख्या दिलेली आहे बघा. मूळ संख्या त्या संख्येला 2 न गुणलेली आहे. पहिली मूळ संख्या 2 त्याला 2 न गुणलं 4, दुसरी मूळ संख्या 3 त्याला 2 न गुणलं 6, तिसरी मूळ संख्या 5 त्याला 2 न गुणलं 10, चौथी मूळ संख्या 7 त्याला 2 न गुणलं 14. तर पाचवी मूळ संख्या कोणती? 11. 11 ला 2 न गुणलं किती येणार? 22. ठीक आहे. बघा ऑप्शन नंबर 4. बघा पुढचा 53 नंबरचा क्वेश्चन. बघा तिथं काय दिलंय 126, 102, 80, 60 क्वेश्चन मार्क आणि 26. बघा इथं रँडमली संख्यांचा डिफरन्स बघा. 126 आणि 102 मध्ये डिफरन्स आहे 24चा. 102 आणि 80 मध्ये डिफरन्स आहे 22चा. तसं 80 आणि 60 मध्ये डिफरन्स आहे 20चा. म्हणजे डिफरन्स बघा 24चा, 22चा, 20चा. तर येणारा डिफरन्स हा 18 न कमी असणार. म्हणजे 60 मधून 18 जर गेले आन्सर येईल 42. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. आकृतीत चौकोनाची संख्या ही त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे किंवा कमी आहे ते सांगायचंय. ठीक आहे. लक्षपूर्वक बघा. या आकृतीत तुम्हाला एकूण 7 त्रिकोण आणि 11 चौकोन भेटतील. ठीक आहे. म्हणजे इथं चौकोनाची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा 4 न जास्त आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला बघा पुढचा प्रश्न. 55 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी या क्वेश्चनचं आन्सर काढायचंय आणि कमेंट्समध्ये द्यायचंय. ठीक आहे. नाहीतर उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उद्याच्या डेटमध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर तिथे भेटून जाईल. ठीक. चलो बघा पुढचा प्रश्न. विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्हाचा गट येईल ते काढायचं आपल्याला. ठीक आहे. पहिला गट लक्षपूर्वक बघा. पहिल्या गटात काय केलेलं त्यांनी डार्क सर्कल जे आहे ते समोर आणलेले दुसऱ्या ह्याच्यात. ठीक आहे. म्हणजे पहिला गट जशाला तसा त्यांनी पुढलेला आहे आणि डार्क सर्कल समोर आणलं. ठीक आहे. तिसऱ्या ह्याच्यात काय केलं दुसऱ्याच्या जे असलेला शेवटचा रेक्टेंगल आहे तो समोर आणला. तर चौथ्याच्यात काय येईल मग आता शेवटी इथं तिसऱ्याचे त्रिकोण आहे ते समोर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चलो बघा 57 नंबरचा क्वेश्चन. इथे काय दिलं त्यांनी आकृत्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घ्यायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते बघायचंय. ठीक आहे. बघा प्रश्न आकृती. पहिली आकृती बघा. ठीक आहे. दुसऱ्या आकृतीत एकदम वरची रेष कमी केली. तिसऱ्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत असलेली ती बाजूची एक रेष कमी केली. चौथ्या आकृतीत तिसऱ्या आकृतीत असली आडवी रेष अर्धी कमी केली. येणाऱ्या चौथ्या आकृतीत ती खालची रेष कमी होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा काय अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 45 आहे. ठीक आहे. बघा दोघांच्या वयाची बेरीज 45 म्हणजे किती? प्रणवचं वय आपण घेऊ 21 आणि अनघाचं येईल 24. ठीक आहे. प्रणवचं 21 अनघाचं 24. समोर काय दिलंय अहमदचं आजचं वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा. ठीक आहे. प्रणवचं वय 21. 21चं 2/3 पट घेतली तर किती येतं? 14. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे अहमदचं वय किती? 16 वर्ष. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्ही 59 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याचं उत्तर येऊन जाईल 2. म्हणजे सर्वात कमी रक्कम ही रामकडे असेल. ठीक आहे. चलो बघा पुढचा प्रश्न. फणसाला काजू म्हटलंय. काजूला आंबा म्हटलंय आणि आंब्याला संत्रा म्हटलंय. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला की आमरस कशापासून तयार होतो? आमरस कशापासून तयार होतो? आंब्यापासून. पण इथं आंब्याला काय म्हणलंय? संत्र. म्हणून आपला आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 4 संत्र. ठीक आहे. आता बघा सोबतची आकृती. ठीक आहे. इथे विचारले आपल्याला की या आकृतीत एकूण त्रिकोण किती? ठीक आहे. काळजीपूर्वक बघा या आकृतीत तुम्हाला 8 त्रिकोण सापडतील. म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. खालील 4 घन एका विशिष्ट घनाच्या बाजूचे आहेत. ठीक आहे. त्यावर 1 ते 6 अंक लिहिलेले आहेत.
तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? लक्षपूर्वक काय आहे बघा तुम्ही. तुम्हाला 3च्या अपोजिट दिसेल, म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूला दिसेल 4 आणि 5च्या विरुद्ध बाजूला दिसेल 1. ठीक आहे. तसं 6च्या विरुद्ध बाजूला येईल 2, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. बघा, आता 63 आणि 67 म्हणजे सॉरी 63 ते 67 सूचना दिलेली आहे. काय दिली आहे की पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी आहे, तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लागला पाहिजे. ठीक आहे. बघा, पाहुणा म्हणजे पाहुण्याला आपण अतिथी म्हणतो. तसं पुत्र म्हणजे पवनपुत्र हनुमान, पवनसुत हनुमान, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. 64 नंबरचं बघा, चोर. चोर त्याला चोराच्या विरुद्धार्थी काय असतो? इमानदार म्हणजे साव. चोर, साव. तसं आजी म्हणजे आत्ता, माझी म्हणजे मागचा, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. 65 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिल्या ह्याच्यात आहे पंचकोन, म्हणजे याच्यात 5 कोन आहेत. त्याच्या दुसऱ्या ह्याच्यात आले 3 कोन, म्हणजे 2 कोन कमी झाले. ठीक आहे. तसं 3 नंबरची डायग्राम बघा, त्यात आहेत 8 कोन, येणाऱ्या ह्याच्यात येणार -2 करून 6 कोन, म्हणजे षटकोन, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. बघा, 66 नंबरचा क्वेश्चन. इथं लक्षपूर्वक बघा. इथं काय केलं त्यांनी? 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग. या तीन संख्यांची बेरीज केली तर ती 49. ठीक आहे. सेम आहे ना, 5चा वर्ग प्लस 1चा वर्ग प्लस 3चा वर्ग. याची बेरीज येईल 35, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. बघा समोर 67 नंबरचा क्वेश्चन. 79, 64 म्हणजे इथं काय केलं त्यांनी? 7 आणि 9 त्यामधला अंक यांच्या मधला अंक 7, 8, 9 म्हणजे 8चा वर्ग 7 आणि 9 च्यामधली 8 ही संख्या सोडून दिली. ठीक आहे. तसं 5 आणि 9च्या मध्ये कोणती संख्या येते बघा? 6, 7, 8 या 3 संख्या आहेत. पण एकदम मधात कोणती संख्या आहे ती? 7. 7चा वर्ग 49. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. परत आपला तुम्ही काय कराल याच्यावर बेसवरती क्वेश्चन. गुड थिंग म्हणजे तुमच्या मित्रानं आकाश कंदील केलेला आहे. ते बघून तुम्ही काय कराल? ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या मित्राचं कौतुक करावंसं वाटेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, 69 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन पूर्णपणे आणि नीट काळजीपूर्वक बघा. त्या क्वेश्चनचा आन्सर येईल 1 म्हणजे 31. एकूण रांगेत मुलं आणि मुलींची संख्या असेल 31. ठीक आहे. बघा आता 70 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. राज हा डावीकडून 8व्या नंबरला आहे, म्हणजे राजच्या डावीकडे 7 जण आणि राज 1 म्हणजे 8वा, आणि अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर म्हणजे तिकडून 6वा, म्हणजे हे 8 आणि हे 6 14 जण झाले. पण त्यांनी काय दिले समोर? या दोघांच्या मधात फक्त मुली आहेत बसलेल्या. ठीक आहे. पण त्यांनी काय दिलेलं आहे की मुलींच्या मधोमध 9 नंबरला कोण बसलंय? त्याचं नाव शर्वरी. म्हणजे मधोमध 9 तर इकडं 8 आणि इकडं 8, म्हणजे टोटल मुली किती झाल्या? 8 आणि 8 16 आणि शर्वरी 1 17, आणि मुलं किती झाले? हे 8 आणि हे 6 14. 17 आणि 14 ची बेरीज किती? 31. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. तसंच बघा 70 नंबरचा प्रश्न. काय केलं बघा? सुनीलनं उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि तो सरळ निघून गेला. म्हणजे तो सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला. पूर्व दिशेला निघाला. किती? 100 मीटर गेला. ठीक आहे. तिथून तो उजवीकडे परत काटकोनात वळाला आणि 100 मीटर गेला. ठीक आहे. परत त्याचं एकदा अजून हे झालं आणि त्याला डावीकडं अजून 100 मीटर गेला. ठीक आहे. आणि तो तिथे जाऊन थांबला. प्रश्न काय विचारलाय आता? त्याच्यात तो घराच्या कोणत्या दिशेला उभा आहे? ठीक आहे. कोणती दिशा असेल? नॉर्थ, वेस्ट म्हणजे वायव्य दिशा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहरचा जन्म 28 मार्च 1998 रोजी झाला. त्या दिवशी गुरुवार होता. ठीक आहे. तर जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार असेल? ठीक आहे. त्याचं उत्तर येतं बुधवार. ठीक आहे. चलो बघा पुढचा प्रश्न. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात? ठीक आहे. त्यात दिलेले संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या. ठीक आहे. संख्या म्हणलं तर समसंख्या आणि मूळ संख्या या संख्येमध्ये येतात. म्हणजे पूर्ण सर्व संख्येचं. पण पुढं काय दिलं त्यांनी? समसंख्या आणि मूळ संख्या. बघा लक्षपूर्वक बघा, समसंख्या आणि मूळ संख्या फक्त दोन्ही अशी एकमेव संख्या आहे की सम आहे आणि मूळ आहे. त्याच्यामुळे सर्कलमध्ये सर्कल येणार 2 नंबरचा, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येईल. ठीक आहे. चलो बघा पुढचा प्रश्न. इथे आपल्याला वेन डायग्राम क्वेश्चन आहे. इथं काय दिलंय बघा.
त्यांनी विचारलं की नोकरी करणारे किती लोक शेती करतात. नोकरी करणारे लोक कशाने दाखवलेले, त्रिकोणानं, आणि शेती करणारे कशाने दाखवलेले, सर्कलनं. तर बघा, त्रिकोणात पण आणि सर्कलात पण असणारे लोक किती आहेत, 4 आणि 5, म्हणजे टोटल 9 लोक, म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, फक्त एकच उदरनिर्वाहाचं साधन, म्हणजे जसं की मजुरी करून असेल, शेती करून असेल किंवा नोकरी करून असेल, असे किती लोक आहेत, मजुरी करणारे आहेत 17, शेती करणारे आहेत 13 आणि नोकरी करणारे आहेत 20, असं मिळून टोटल 50 लोक, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला, शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. बघा, पहिलं 21. 21 म्हणजे किती, 2 अधिक 1 3, आणि इकडे 23, 2 अधिक 3 म्हणजे किती, 5. 3 गुणिले 5 केलं तर येतं 15. ठीक आहे. तसं खाली 2 अधिक 2 किती, 4, आणि 1 अधिक 6 किती येतं, 7. 7 आणि 4चा गुणाकार केला तर येतं 28. सेम त्याच वेळेनं 3 अधिक 1 4, आणि 2 अधिक 4 6, 6 4 24. ऑप्शन नंबर येईल 3. मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेचे सगळेच क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. प्रत्येकाने आपली OMR शीट चेक करायचंय आणि आपल्याला किती मार्क्स पडायला लागलेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचंय. व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करायचंय. तसंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे नवीन व्हिडिओज आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ठीक आहे. अशा नवीन-नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म म्हणजे पारख स्टडी प्लॅटफॉर्म. इथे होईल तुमची खरी पारख. थँक यू.